नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. तर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आम्ही स्वच्छता अभियान पार पाडलं, गरजूंना मदत कार्य केलं. तुम्हाला सगळ्यांना ते आवडलं. बऱ्याच जणांनी तुमच्यापैकी चांगल्या कमेंट्स दिल्या, कौतुक केलं, कॉल करून सांगितलं की पुढे असा उपक्रम असेल तर आम्हीही त्यात सहभागी होऊ, नक्की सांग. तर तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो त्यासाठी. आणि काही जण असं म्हणाले की तुझा उपक्रम तर सांगितलास, तुमच्या ग्रुपचं हे काम तर सांगितलंस, पण तू स्वतःची ओळख करून द्यायचं त्यात राहून गेलं. तर त्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो सर्वांना की माझं नाव अनिकेत अशोक पाटोळे. मी पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करतो, पाळीव प्राण्यांवर उपचारांचं. आणि आमच्या गावच्या आसपास दुसरी गावं आहेत किंवा आमच्या गावात, तर त्या घरात किंवा घराच्या आसपास आलेल्या सापांना जीवदान देण्याचं, त्यांना सुरक्षित अधिवासात सोडण्याचं कामही करतो. आणि सापांचं महत्त्व, प्राण्यांचं महत्त्व हे गावातल्या लोकांना पटवून द्यायचाही माझा प्रयत्न असतो. याशिवाय जंगल भटकंती पण सुरू असते माझी, प्राणी निरीक्षण पण सुरू असतं. तर हे झालं माझ्याबद्दल. आणि माझ्या गावाबद्दल सांगायचं म्हटलं तर पण मी काय म्हणतो, गावाबद्दल आता सांगण्यापेक्षा आपण सरळ गावातच जाऊ ना, आणि माझं गाव कसं आहे, कुठे आहे, हे सगळं जाणून घेऊ. चला तर मग माझ्या गावात जाऊया आता. तर मित्रांनो, मी आहे आता गावच्या एस.टी. स्टँडच्या परिसरात. आणि हा एस.टी. स्टँडचा परिसर म्हणजेच आहे गावचं प्रवेशद्वार. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातलं कौलव हे माझं गाव, आणि त्या गावच्या प्रवेशद्वाराजवळच मी इथं आता उभा आहे. तुम्ही बघू शकता की हा रोड जो येतो तो थेट कोल्हापूरहून येतो. कोल्हापूर ते माझं गाव कौलव हे अंतर आहे 30 किलोमीटर. आणि हाच रोड असा पुढे जातो, तो राधानगरीतून मग फोंडा, राधानगरीतून दाजीपूर, फोंडा, आणि मग तळ कोकणात जातो तो कणकवली. म्हणजे तुम्हाला जर कोल्हापूरवरून गोवा किंवा कोकणात जायचं असेल तर तुम्ही माझ्या गावावरूनच जाता. तर हे दलितेंचं खूप वर्षापासून सुरू असलेलं हॉटेल, जे कौलवातल्या लोकांना आणि पै पाहुण्यांना बरीच वर्ष सेवा पुरवते. आणि बाकीचे झालेले हे नवीन गाळे, दुपारची वेळ असल्यामुळं बाकीचे दुकान गाळे बंद आहेत. तर हे झालं माझ्या गावचं लोकेशन. आता बघूया गावचं अंतरंग, म्हणजे गाव आतून कसं आहे आणि या कौलव गावची वैशिष्ट्य काय आहेत, कौलव गाव कशासाठी प्रसिद्ध आहे, ते आपण आता बघूया. स्टँडपासून जसं जसं आपण खाली जातो मुख्य रस्त्यावरून, तसं उजवीकडे आपल्याला एक रोपवाटिका दिसते. रमेश काकांची ही रोपवाटिका म्हणजे पूजा नर्सरी गेली 40 वर्षापासून रोप उत्पादनाचं केंद्र म्हणून काम पाहते. इथं डाव्या हाताला जो रस्ता गेला आहे तो जातो कुंभार गल्लीत. तसंच थोडंसं पुढे गेल्यावर उजव्या हाताला जी कमान दिसते ते आहे सम्राट अशोकनगर. असंच गावच्या मुख्य रस्त्यावरून पुढे गेलं की आपण एका गावच्या महत्त्वाच्या ठिकाणी येतो. मित्रांनो, मी आता जिथं उभा आहे तो आहे पूर्णाकृती पुतळा दादासाहेब पाटील कौलवकर यांचा. कौलवचे सुपुत्र असलेले दादासाहेब पाटील कौलवकर यांनी 1955 साली भोगावती साखर कारखान्याची स्थापना केली. आणि राधानगरी तालुकाच नव्हे तर राधानगरी तालुका अधिक करवीर तालुका यातील 52 गावातील सर्व शेतकऱ्यांचं घरामध्ये आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर केला. भोगावती साखर कारखान्याची स्थापना झाली आणि त्याबरोबरच या परिसरात छोटे मोठे उद्योग उभे राहिले. त्यानिमित्तानं पतसंस्था आल्या, सोसायट्यांची निर्मितीही झाली, बँकाही आल्या, आणि एकूणच इथले शेतकरी कामगार वर्गात आर्थिक सुबत्ता आली. त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या, प्रत्येक घरातल्या शेतकऱ्यांच्या मनात दादासाहेब पाटील कौलवकर यांच्याबद्दल आदराचं स्थान आहे. कौलवमधलं दुसरं एक व्यक्तिमत्व म्हणजे स्वरूपाजीबा चरापले यांनीही अस्पृश्यता निवारणासाठी काम केलेलं खूप मोठं आहे. त्यांनी शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळावा, त्यांच्या कामाला दाम मिळावा यासाठी स्वतःपासूनच सुरुवात केली, तसे प्रयत्न केले. दुसरी गोष्ट, गुराळदर
कौलवातलं पहिलं त्यांनी सुरू केलं, अशी ही व्यक्तिमत्व ही सगळी कौलवातच होईल. बाळासाहेब कृष्णराव पाटील असतील, त्यांनी त्यांच्या कामानं कर्तृत्वानं ही कौलवला वेगळी ओळख मिळवून दिली. बाळासाहेब पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमनपद भूषवलं होतं त्यावेळी. त्यानंतर शिक्षणाच्या प्रसाराच्या कामीही त्यांचा सहभाग खूप मोठा होता. कोल्हापुरातील आर्य समाज शिक्षण संस्था असू दे किंवा शाहू दयानंद हायस्कूलची निर्मिती असू दे, या दोन्ही कामांमध्ये त्यांचा सहभाग खूप मोठा होता. त्याचप्रमाणे बँकेचे चेअरमन झाल्यानंतर पूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, कामगारांना आणि सर्वसामान्य माणसाला आर्थिक पुरवठा किंवा पैशाचा पुरवठा करण्याचं त्यांनी नेहमीच या बाबतीत सहकार्य केलं. कौलवकर असलेल्याच दादासाहेब पाटील यांनी भोगावती साखर कारखान्याची स्थापना केली. या कारखान्यावर नेहमीच आत्तापर्यंत म्हणायचं झालं तर कौलवकरांचंच वर्चस्व राहिलं. याचं कारण असं की कौलवकर असलेले सदाशिवराव चरापले, धैर्यशील पाटील या दोघांनीही कारखान्याचं चेअरमनपद भूषवलं. त्यानंतर गेल्या हंगामातच उदयसिंह पाटील यांनी व्हाईस चेअरमनपद भूषवलं होतं. त्याचप्रमाणे उदयसिंह पाटील यांचे चिरंजीव रवीश पाटील यांनी पंचायत समिती उपसभापती म्हणून काम केलं आहे. त्याचप्रमाणे गेल्या 5 वर्षात राजकारणात नवीनच प्रवेश केलेले आणि भागात आपले दानशूर व्यक्तिमत्व असं स्वभाव म्हणून त्यांचा प्रसिद्ध आहे. ते चंद्रकांतदादा पाटील असतील, सुशील पाटील असतील आणि तंटामुक्त समितीचे खूप कालावधी अध्यक्ष राहिलेले कौलवचे ते विजय पाटील असतील. ही सगळीच मंडळी, त्याचप्रमाणे सामाजिक कामात असलेले आणि सध्या कोल्हापुरात स्थायिक असलेले अरुण सोनाळकर, ही सगळीच मंडळी राजकारणात सक्रिय होती आणि एकूणच कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर कौलवकरांचा मोठा प्रभाव दिसून येतो आपल्याला आजपर्यंत. त्यामुळेच कौलव गावाला तालुक्याची राजकीय पंढरी म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक गावचं मित्रांनो स्वतःचं एक वेगळं सरकार असतं, स्वतःचं एक वेगळं शासन असतं. त्याला आपण ग्रामपंचायत म्हणतो. तर आमच्या कौलव गावची ही ग्रामपंचायतीची नवीन इमारत बांधकाम सुरू आहे. मला लक्षात येईल खूप टुमदार अशी आणि खूप ऐसपैस अशी नवीन बिल्डिंगचं, इमारतीचं बांधकाम इथं सुरू असताना दिसतंय आपल्याला. ग्रामपंचायतीपासून तसंच पुढे गेलं की आपण येतो एका चौकात. हे आमच्या कौलवगावचं ग्रामदैवत आहे आणि हनुमानाचं मंदिर. तर आपण आतून बघूया. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना गावकरी हनुमानाचा आशीर्वाद घेऊन मगच त्या कामाची सुरुवात करतात. नवीन लग्न झालेलं नवदाम्पत्य पहिला आशीर्वाद घेतात ते हनुमानाचा, म्हणजे ग्रामदेवतेचा. ग्रामदैवत हनुमानाबरोबरच इथं रेणुका देवीलाही मानाचं स्थान आहे, जिचं मंदिर गावच्या सुरुवातीलाच आहे. इथली रेणुका देवीची आंबेली यात्रा ही मोठी प्रसिद्ध आहे. गावच्या डोंगरावर असलेला हा खडीचा मसोबा, म्हणजेच डोंगरावर असलेलं हे मसलिंग देवालय. कौलव आणि बर्गेवाडी या 2 गावांना जोडणारी जी मधली वाट आहे ना, तिथंच या मसोबाचं देवालय आहे, मंदिर आहे, म्हणून हा वाटेवरचा मसोबा. बर्गेवाडीत असलेलं हे मसलिंग देवालय म्हणजे कौलवकरांचं अजून एक श्रद्धास्थान. भले ही बर्गेवाडी आणि कौलवची ग्रामपंचायत आता वेगळी झाली असेल, पण दोन्ही गावातली माणसं मनाने मात्र अजूनही एकत्रच आहेत आणि दसऱ्याचा सण अजूनही दोन्ही गावातली मंडळी मोठ्या उत्साहानं साजरी करतात.
दसऱ्याच्या सणामध्ये खडीचा मसोबा, मधल्या वाटेवरचा मसोबा आणि बर्गेवाडीचा मसोबा या तिन्ही देवालयांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. दसऱ्याप्रमाणेच कौलवकरांसाठी बेंद्राचा सणही महत्त्वाचा. या सणादिवशी वर्षभर ज्या बैलाचा उपयोग शेतीसाठी केला जातो ते शेतकरी बांधव त्या बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढतात आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरात असणारा सोहळा अपूर्व असाच असतो. इथं आध्यात्मिकतेबरोबरच शिक्षणालाही महत्त्व आहे. बाळासाहेब कृष्णराव पाटील हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि जयप्रकाश शिक्षण संस्थेचं गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, शिवराज इंग्लिश मीडियम स्कूल इथं मुलं शिक्षण घेत आहेत. क्रीडा क्षेत्रातही कौलवकरांनी चांगलंच नाव कमावलं आहे. गावातल्या हिंदवी आणि शिवमुद्रा या दोन्ही कबड्डी मंडळाच्या मुलांनी परराज्यातही विजयी पताका उभी केली. परराज्यातही या दोन्ही संघाच्या खेळाडूंचा चांगलाच दबदबा आहे. महाराष्ट्र कबड्डी संघाचा कर्णधार आणि प्रो कबड्डीमध्ये खेळलेला सौरभ पाटील हाही कौलवचाच सुपुत्र. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया कौलवकरांचे असे गुण जे जगासमोर सहसा आलेलेच नाहीत. गावातल्या पोलादी अवजारं, पोलादी हत्यारं बनवण्याच्या एका छोट्याशा कारखान्यात आहे आपण आता. आपल्याबरोबर आनंदा लोहार काका आहेत. तर गावातली कौलव गावातली ही हत्यारं खूप वर्षापासून इथं बनवली जात आहेत आणि अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात ही प्रसिद्ध आहेत. तर या अवजारांची टिकण्याची क्षमता, मजबूत आणि काम करण्यासाठी ही उपयुक्तता जी आहे त्याच्यासाठी इथलं कामगार किंवा हा लोहार समाज इथला प्रसिद्ध आहे. तर आपण आनंद काकांना विचारूया की किती वर्षापासून हे यांचं काम सुरू आहे. का किती वर्षापासून हे तुम्ही काम करता? 20-25 वर्षापासून काय. ओके. ही तुमची पहिली पिढी आहे की त्याच्या आधी पण तुमचे बाबा वगैरे करत होते? ओके. म्हणजे हा पूर्वापार चालत आलेला. मशिनरी वगैरे नव्हत्या. बर. हाता होता, हातानं वाढायला. ओके. म्हणजे त्यावेळी यंत्राद्वारे काम चालत नव्हतं किंवा गॅन्डर वगैरे असं सोडायचं. बरं, आता आधुनिक पद्धतीची सगळी मशिनरी आलेली. ओके. त्यामुळे ह्या धंद्यावर परिणाम आता झालेला आहे. बर. तरी सुद्धा आम्ही ते करायचं करतोय. ठीक आहे. म्हणजे कौलवची जी शान आहे, आपलं जे काम आहे ते तुमच्याद्वारे अजूनही सुरू आहे आणि कौलवचं नाव तुम्ही राखून आहात. ओके ओके. आपल्या इथं काय काय अवजारं तयार होतात, हत्यारं? आमच्याकडे खुर्ची तयार होत्या. बर. येडच्या तयार होत्या. कोयत तयार होत्या. बर. परश्या तयार होत्या. सूर्या, सत्तूर. ओके. म्हणजे 4-5 प्रकारची जी हत्यार आहेत. नारळ काढायचं मशीन तयार होतं. बरं, तेही आता सुरू केलंय आपण की ते पूर्वापारच सुरू आहे? नाही, आता हे अगोदरच आहे. आता सुरू त्या 2 वर्षात चालू आहे. ठीक आहे ठीक आहे. हे तुमचं रोजचं असं शेड्यूल आहे? किती वाजता सकाळी हे सुरू करताय? मी 8-9 चालू करतो. 8 ते मग पुढं किती वाजेपर्यंत असते? 7 वाजेपर्यंत असते. 7-9 वाजेपर्यंत जसं गिराक येईल तसं ते याच्यावर. ठीक आहे. हे तुम्ही बनवून देताय. आता याची साधारण काय किंमत असेल या खुर्प्याची? या खुर्प्याची 500 रुपये. 500 रुपये. ओके. ह्याला काही प्रॉब्लेम नाही होणार? तुम्ही पूर्ण खात्री देताय? ठीक आहे. कुठल्या कुठल्या गावातून येतात ही हत्यारं न्यायला माणसं? जवळजवळ 10-20 गावात आहे. बर. आसपासच्या आपल्या? इकडे कपलेश्वर, मांगेवाडी, इकडे जळकेवाडी, बर, कुर्डू, कांडगाव, परिजर. ठीक आहे. म्हणजे करवीर, राधानगरी, कागल तालुक्यातली तिन्ही तालुक्यातली इथं माणसं येऊन आपल्या गारगोटीकडली म्हणजे तिन्ही बी येतात. भुदरगडकडे. भुदरगड म्हणजे देसाई वाटलं सुद्धा जवळ 100-150 लक्ष द्या. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की आसपासचे 4 तालुके आहेत, तिथलीही माणसं, शेतकरी असतील, कामगार वर्ग असेल, तर तो कौलव मधूनच ही हत्यारं नेतो. कारण ही कौलव मध्ये
निर्माण होणारी ही हत्यारं आहेत ह्यांची टिकण्याची क्षमता जास्त आहे, सुबक आहेत आणि वर्षानुवर्ष हे सगळं चाललेलं आहे. तर या कामासाठी कौलव आपलं प्रसिद्ध आहे. इथला कुंभार समाज मातीची वेगवेगळी भांडी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. श्री गणेशाच्या मूर्ती बनवण्याचं कौलवकरांचं कसब तर वाखाणण्यासारखंच आहे. दशक्रोशीत यासाठी कौलवकर प्रसिद्ध आहेत. कौलवला सामाजिक चळवळींचाही वारसा आहे. त्याची माहिती प्राचार्य अशोक पाटोळे यांनी दिली. कौलवला सामाजिक चळवळीचा एक वेगळा इतिहास आहे. 1972ला या कौलवमध्ये एक गाव एक पाणवठ्याची चळवळ यशस्वी केली गेली. त्यावेळेला सगळीकडेच अस्पृश्यता पाळायची पद्धती होती, तशी इथं पण होती. आणि इथं असताना या ठिकाणचे ॲडव्होकेट अरुण सोनाळकर, मी स्वतः अशोक पाटोळे, सदाशिवराव चरापले, निवृत्ती कांबळे, मधू कांबळे या मंडळींनी असं लक्षात घेतले की या ठिकाणी असलेला एक सार्वजनिक जी विहीर आहे, जो आड आहे, तो आड सगळ्यांना पाण्यासाठी खुला व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला, सगळ्यांच्या कानावरती घातलं. आणखी बाबा आढावांना आम्ही या ठिकाणी निरोप दिला. त्यावेळेला बाबा आढाव आले आणि आमचा मोर्चा या इथूनच असा निघाला, तो आडापर्यंत गेला. या मोर्चामध्ये, या चळवळीमध्ये, या एक गाव एक पाणवठा चळवळीमध्ये त्यावेळेला राधानगरीचे तहसीलदार कुलकर्णी साहेब होते, ॲडव्होकेट अरुण सोनाळकर होते, मी स्वतः होतो, चरापले साहेब होते आणि त्याचबरोबर माझे त्यावेळचे या विभागामधले राधानगरी तालुक्याचे जे आमदार होते आदरणीय शंकर धोंडी पाटील यांचाही त्याच्यामध्ये मोठा सहभाग होता. ही चळवळ आम्ही यशस्वी केली आणि त्यानंतर या गावामधलं अस्पृश्यतेचं सगळं जळमट होतं ते निघून गेलं. आत्ता या ठिकाणी अतिशय गुण्यागोविंदाने लोक वागतानाही दिसत असतात. अस्पृश्य असा कसलाही भेद नाही. नदीच्या किनाऱ्याला असलेला हा गाव, एका सगळ्या बाजूने असलेला डोंगर, त्यामुळे राहण्याला घराची जी जागा होती ती अतिशय अपुरी होती. आणि मग सरकारी जमीन जी होती त्या सरकारी जमिनीमध्ये घरं बांधायला जागा मिळावी म्हणून त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या त्यावेळेला मोर्चा काढला. तो 1980च्या दरम्यान आम्ही काढला. आत्ता ह्याच्यामध्ये गावाच्या जो कोल्हापूर राधानगरी जो रोड आहे, त्या कोल्हापूर राधानगरी रोडच्या दरम्याने वरती आणखी खालती, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडं आता मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग वगैरे झालं आणि वाढीव जनतेसाठी त्या ठिकाणी प्लॉट वगैरे मिळाल्याने लोकांनी त्या ठिकाणी घरं बांधून आता आनंदानं त्या ठिकाणी राहत आहेत. अशा दोन चळवळी, एक गाव एक पाणवठा आणि घरांच्या संबंधाची ही जी चळवळ आम्ही या ठिकाणी यशस्वी करून दाखवली. 15-20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पूर्ण गाव, सगळ्या गल्ल्या आणि सगळ्याच गोष्टी दाखवणं शक्य नाही. पण कौलवकर ज्या कारणासाठी प्रसिद्ध आहेत, कौलवच्या ज्या गोष्टी प्रसिद्ध आहेत त्या दाखवण्याचा मी इथे प्रयत्न केला. आता आपण निघालोय कौलवच्या शेवटच्या टोकाकडे, म्हणजे नदीकडे. चला तर मग नदी घाटावर जाऊया. मित्रांनो, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या माणूस एकमेकांवर अवलंबून असणारी जीवन पद्धती जगत आला. एकमेकांचा उपयोग करून एकमेकांच्या सोबतीनं राहण्याच्या, या जीवन जगण्याच्या पद्धतीची सुरुवात आपल्या गावांमधून तर झाली. जीवन जगण्याच्या या पद्धतीची सुरुवात गावांमधून झाली आणि हीच आपली परंपरा आहे. इथं गावात प्रत्येक जण गुण्यागोविंदानं राहत असतो. इथं ना कोणाचं कोणाशी वैर, ना जाती धर्माचं राजकारण. इथं ज्येष्ठ व्यक्तींना मान असतो. गावात एखादा तंटा असेल, एखादं भांडण असेल तर ते तात्पुरतं असतं आणि असे तंटे भांडणं मिटवण्याचं कामही ज्येष्ठांकडे असतं. ज्येष्ठांच्या शब्दाला मान असतो, त्यांच्या पुढे कोण बोलत नाही. इथं शहरातल्यासारखी गुन्हेगारी नसते. वातावरणात असणारी इथली छोटी छोटी घरं, मोकळी मैदानं, हिरवीगार शेतं, वाहणारी ही जीवनदायिनी नदी, या नदीच्या काठावर असलेली झाडं आणि या घाटावर रोज कपडे धुवायला येणारं महिला मंडळ,
इथली वडा पिंपळाची मोठी मोठी झाडं, त्या झाडाभोवती असणारे पार, या पारावर बसणारी सकाळ संध्याकाळ बसणारी ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, त्यांच्यात रंगणाऱ्या गप्पा, हे सगळं फक्त आपल्याला गावात बघायला मिळतं. आणि हे बघून असं वाटतं की निसर्गानं खरंच समाधानी लोकांच्या आयुष्यासाठी ह्या गावांची निर्मिती केली. मित्रांनो, ही गावच आपल्या भारताचा खरा आत्मा आहेत. आपल्या शरीरात जेवढं हृदयाचं स्थान महत्त्वाचं आहे ना, तेवढंच या खेडेगावांचं आपल्या भारतासाठी महत्त्व आहे. आपली गावांची एक वेगळी संस्कृती आहे जी आपल्या पूर्वजांनी निर्माण केली. मला कोणाला नावं नाही ठेवायची, पण शहरं मात्र अशाने निर्माण केली ज्यांना खूप काही जास्त हवं होतं, ज्यांना पैसे हवे होते, ज्यांना भौतिक सुविधा हव्या होत्या, ज्यांना ऐशोआराम हवा होता. या सगळ्यांनी शहरात जायचं ठरवलं, तिथं नोकऱ्या केल्या आणि ही लोक, त्यात आपले पण नातेवाईक आहे, त्यात मी पण आहे. काही काळ मग आपण शहरात स्थिरावलो आणि तिथल्या सुखसुविधांचा फायदा घेतला. या सुखसुविधा कदाचित गावात नसतील, गावात तेवढा ऐशोआराम नसेल, गावातला स्टेटस तेवढा मोठा नसेल, पण माझं विचाराल ना तर आपल्या गावाकडची ही संस्कृती आणि हे गावाकडचं जीवनच सुखी जीवनाचा आधार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुमच्या गावाची आठवण झाली का? मला नक्की सांगा. तुम्ही कोणत्या गावातून आहात, तुमचं गाव कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे, तुमच्या गावाची वैशिष्ट्य काय आहेत, तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा माझ्या गावावरचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.